जेव्हा एखादा पक्ष फुटतो आणि त्यातले काही आमदार किंवा खासदार वेगळा गट स्थापन करतात तेव्हा ते सर्वजण अपात्र ठरतात। जर 2/3 आमदार किंवा खासदार फुटले तर ते दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होऊ शकतात। पण शिवसेना फुटीवेळी मात्र वेगळंच घडले। शिवसेनेतल्या फुटलेल्या गटानं वेगळ्या पक्षात विलीन होण्याऐवजी एकनाथ शिंदे गटानं थेट शिवसेनेवरच दावा ठोकला आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांना शिवसेना म्हणून मान्यता दिली। ही गोष्ट करणं निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात बसत नाही, तरी सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला। हा युक्तिवाद आहे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा। काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिवसेनेची सुनावणी पार पडली। काल पुन्हा एकदा कपिल सिब्बलांनी जोरदार युक्तिवाद केला। यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना झापलं। शिवसेना फुटीवेळी आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी कसे अधिकार नसताना निर्णय घेतले हे पटवून देण्याचा कपिल सिब्बलांनी प्रयत्न केला। विधिमंडळ पक्षात जर 2 गट पडले आणि दोघांनीही 2 व्हीप नेमले तर त्यावेळी काय करायचं यासंबंधी वेगळा नियम आहे। राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे आधी विधानसभा अध्यक्षांनी ठरवणं अपेक्षित आहे, हे पाहावं। जर राजकीय पक्षामध्येही 2 गट असतील तर मूळ पक्ष कुणाकडे आहे हे विधानसभा अध्यक्षांनी पाहावं आणि त्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। मात्र शिवसेना प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोनही गटांचे आमदार अपात्र केले नाहीत। त्यांनी एकनाथ शिंदेंचे व्हीप भरत गोगावलेंना मान्य पुढील निर्णय दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाप्रमाणे तो चुकीचा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। तसेच विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने वेळेस निर्णय घेतला असता तर एकनाथ शिंदे सहित 40 आमदार अपात्र झाले असते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। त्यामुळे आता या युक्तिवादामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार अपात्र ठरतील की अशी चर्चा सुरू आहे। नक्की काय घडलं सुनावणीत? कपिल सिब्बलांनी कोणता युक्तिवाद केला? काय घडलं होतं त्यावेळेस जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 10व्या अनुसूचीनुसार जर एखाद्या पक्षात फूट पडली आणि 2/3 किंवा त्याहून अधिक आमदार खासदार फुटले तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात। परंतु शिवसेनेच्या फुटीच्या वेळी मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं। वेगळ्या पक्षात विलीन होण्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गटानं थेट आम्हीच मूळ शिवसेना आहोत असा दावा केला। विशेष म्हणजे निवडणूक आयोग आणि तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा या दाव्याला मान्यता देत शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला। मात्र हा निर्णय घेणं निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात बसत नाही, असा आक्रमक युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे। या संपूर्ण सुनावणीत कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की विधिमंडळ पक्षात जर 2 गट पडले आणि दोघांनीही वेगवेगळे व्हीप नेमले तर अशा वेळी नेमका काय नियम असतो हे पाहणं गरजेचं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्देशानुसार मूळ राजकीय पक्ष नेमका कुणाकडे आहे हे आधी विधानसभा अध्यक्षांनी ठरवणं अपेक्षित असतं, त्यानंतरच अपात्रतेचा निर्णय घ्यायला हवा होता। मात्र शिवसेना प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोनही गटांचे आमदार अपात्र ठरवले नाहीत। उलट त्यांनी एकनाथ शिंदे गटाने नेमलेले व्हीप म्हणजेच भरत गोगावले यांच्या नियुक्तीला मान्यता दिली। त्यानंतर पुढचे सर्व निर्णय घेतले हे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाच्या पूर्णपणे विरोधात आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात पुढे स्पष्ट केलं आहे की 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नाही। जर स्वइच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले या कारणास्तव अपात्रतेची याचिका दाखल केली गेली तर त्यावर केवळ एकच बचाव करता येऊ शकतो, तो म्हणजे मीच तो पक्ष आहे असा दावा करणे। मात्र संसदेतील किंवा विधिमंडळातील पक्षाचा नेता कोण असेल याविषयी निर्देश देणारा व्हीप जारी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? 2018 मधील पक्षाची घटना व अधिकार रचना ही 1999च्या घटनेशी सुसंगत आहे का याची तपासणी करण्याचे अधिकार अध्यक्षांना कोणी दिले, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला। सुनावणी दरम्यान हा मुद्दाही उपस्थित करण्यात आला की आता त्यावेळच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे, मग हा युक्तिवाद सध्या किती योग्य आहे? त्यावर उत्तर देताना सिब्बल यांनी स्पष्ट केलं की जरी आताचे आमदार वेगळे असले तरी जर त्यावेळेस नियमानुसार योग्य निर्णय घेऊन ते आमदार अपात्र ठरवले गेले असते तर त्यानंतर घडलेल्या अनेक राजकीय घडामोडी घडल्याच नसत्या। जर समजा एखादा राजकीय गट निवडणूक आयोगाकडे जाऊन आपणच खरा पक्ष असल्याचा दावा करत असेल आणि त्याच वेळी त्या गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असू शकतो, परंतु तो निर्णय अपात्रतेबाबतच्या निर्णयावर आधारित असणे अत्यंत आवश्यक आहे। राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर बोट ठेवताना सिब्बल म्हणाले की अध्यक्षांनी स्वतः असा निकष काढला की पक्षाची घटना तपासणं आवश्यक आहे। ती 1999ची घटना असायला हवी, कारण निवडणूक आयोगाच्या दप्तरी तीच घटना उपलब्ध आहे।
पण या सर्व बाबींमध्ये लक्ष घालण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार राहुल नार्वेकरांना कुठून मिळाले, असा थेट सवाल त्यांनी विचारला. राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांनी पक्षाच्या आदेशाला बांधील राहिले पाहिजे, हा 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देश असतो. मात्र अध्यक्षांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांची सरमिसळ करून हा संपूर्ण निकाल दिला आणि 10व्या अनुसूचीची संपूर्ण रचनाच उद्ध्वस्त केली, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आता या सर्व युक्तिवादामुळे सर्वोच्च न्यायालयात नेमका काय निकाल येणार आणि तत्कालीन विधानसभा अध्यक्षांचे हे परस्पर निर्णय त्यांना आणि शिंदे गटाला अडचणीत आणणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलेले निर्णय खरोखरच योग्य होता का, की एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना अपात्र करायला हवं होतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.